नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी बघणार आहोत. बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट आज 10 ऑगस्ट 2024 नवे न्यूज बुलेटिन पवित्र पोर्टलला प्रसारित झालेले आहे. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. काय सूचना आहेत ते बघण्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. बघा इथे काय म्हणत आहे, थेट आपण सूचना बघूया. या ठिकाणी बघा, इथे वर तुम्हाला तारीख दिलेली आहे, चेक करा. दिनांक 10/8/2024 आजची तारीख आहे. आणि याच्यात काय म्हणत आहे ते आपण बघूया. बघा, शिक्षक पदभरती प्रसिद्धी पत्रक लगेच म्हणजे आता नुकताच 7 ऑगस्टला मुलाखत यादी प्रसिद्ध झालेली होती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यात काय म्हणत आहे की शिक्षक भरती प्रसिद्धी पत्रक मुद्दा पहिला बघा, मुलाखतीसह शिक्षक भरती संदर्भात सविस्तर सूचना व्यवस्थापनांना म्हणजे संस्थांना तसेच अभियोग्यताधारकांना देण्यात आलेल्या आहेत. काही मंडळी त्यातील काही सूचनांचा विपरीत अर्थ लावून खोडसाळपणाने अभियोग्यताधारकामध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे 7 ऑगस्टला जी मुलाखतीची यादी लागली तर त्या यादीमध्ये सूचना संस्थांनासुद्धा दिलेल्या आहे आणि सूचना अभियोग्यताधारकांनासुद्धा दिलेल्या आहे. पण त्या सूचनांचा चुकीचा अर्थ लावून खोडसाळपणे काही अभियोग्यताधारकामध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे त्यांना दिसून आले आहे. या संदर्भात अधिक स्पष्टता देण्यासाठी पुढील मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीलाच हा जो मुद्दा आहे कशाशी संबंधित आहे तर ते नॉट ॲप्लिकेबलशी संबंधित आहे. लक्षात घ्या, कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि खुल्या जागांच्या निकषाची पूर्तता करीत असेल तर त्याचा समावेश खुल्यात होणार आहे. बघा, म्हणजे कोणताही तुमचा प्रवर्ग असेल पण तुम्ही ओपनमध्ये जाण्यासाठी जर समजा पात्र असाल, तेवढे तुमचे गुण असाल तर तुम्ही ओपनमध्ये जाणार आहे. म्हणून तुम्ही म्हणजे SCच्या जागांसाठी जरी त्या ठिकाणी काय केलं असेल, SC ST OBC NTC NTB NTD असं तुम्ही कोणत्याही म्हणजे काय म्हणू म्हणजे कास्टचे असाल पण खुल्याची पात्रता करत असाल तर तुम्हाला ज्या संस्था आलेल्या आहे त्या खुल्यातून आलेल्या आहे, तुमची निवड खुल्यातून झालेली आहे. म्हणून तुम्हाला त्या तुमच्या शेवटच्या बॉक्समध्ये नॉट ॲप्लिकेबल असं सुद्धा लिहून आलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नंतर बघा, नंतरचा पॉईंट आहे, गुणवत्तेनुसार खुल्या जागासाठी पात्र असल्यास म्हणजे एखादा उमेदवार त्याच्या म्हणजे प्रवर्गामधून पात्र नसताना जर तो खुल्या जागेतून ओपनमधून जर पात्र असेल तर गुणवत्तेनुसार खुल्या जागासाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर व तसे पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारातील जागा उपलब्ध होणार आहे. म्हणजे जो आरक्षित प्रवर्गात आहे तो जर खुल्या जागेसाठी ओपनसाठी पात्र असेल तर मित्रांनो त्याला ओपनच्या जागा मिळणार आहे. आणि जर तो लक्षात घ्या त्याच्या प्रवर्गातील जागेसाठी पात्र असेल तर त्याला प्रवर्गाची जागा मिळणार आहे. आणि आरक्षित प्रवर्गातील जागा अशा दोन्ही प्रकारच्या जागा त्याला उपलब्ध होणार आहे. म्हणजे त्याचे मार्क्स जर का ओपनच्या जागेचे असेल तर त्याला म्हणजे ओपनमधून नियुक्ती मिळेल. म्हणून बऱ्याच लोकांना ही म्हणजे जी मुलाखत यादी आहे ते ओपनमधून त्यांना नियुक्ती मिळालेली आहे, खुल्यामधून नियुक्ती मिळालेली आहे. म्हणजे खुल्यामधून संस्था रिकमेंड झालेल्या आहे. म्हणून त्यांनी असं म्हणत आहे की सर हे नॉट ॲप्लिकेबल का बरं येत आहे. मलाही शेकडो फोन आले, त्यांना मी हेच सेम समाधान केलेलं आहे. तर नॉट ॲप्लिकेबल म्हणजे तुम्ही तुमच्या प्रवर्गातून नॉट ॲप्लिकेबल, मग तुम्ही कशातून ॲप्लिकेबल आहे तर तुम्ही खुल्यातून. लक्षात घ्या, 2019 मधील पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीसह पदभरतीच्या वेळी देखील वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे व त्यानुसारच त्यावेळी भरती झालेली आहे. म्हणजे 2019चा या ठिकाणी काय दाखला देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता यांना 2017चं म्हणायचं असेल किंवा 2017ची उर्वरित भरतीबद्दल बोलायचं असेल तो मुद्दा वेगळा. लक्षात घ्या, 2019 मधील पवित्र पोर्टल मुलाखतीसह तर ही विथ इंटरव्ह्यूची गोष्ट करते. लक्षात घ्या, 2019 मधील पोर्टलमार्फत पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीसह पदभरतीच्या वेळी देखील वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे व त्यानुसारच त्यावेळी भरती झाली आहे. अगदी करेक्ट. काही व्यक्ती अर्धवट तरतूद नमूद करून
बघा म्हणजे काही म्हणजे यांना काही यूट्यूबरला उद्देशून बोलायचं असेल, काही त्यांना निवेदन देणारे किंवा मेल करणारे ह्यांना उद्देशून म्हणायचं असेल, काही व्यक्ती अर्धवट तरतूद नमूद करून अभियोग्यता धारकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. अशा खोडसाळपणापासून सावध राहावे असं बुलेटिनच्या माध्यमातून बोलायचं आहे. बघा पुढे यांनी बुलेटिन कंटिन्यू केलेलं आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर एकाच 10 प्रमाणात उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पाठवण्यात येत आहे. बघा आता बऱ्याच लोकांना असं वाटत आहे की हे तर एकाच 10 प्रमाणात बाबा घेतले नाही, पण आता इथे व्यवस्थित वाचून घ्या सर्वांनी. या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रमाणात घेतलं जात आहे ते लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला एकाच 10 याच प्रमाणात घेतलं जात आहे मुलाखतसाठी, म्हणजे एकाच 10 प्रमाणात मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पाठवण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रत्येक अभियोग्यता धारकास देखील कमाल म्हणजे जास्तीत जास्त 10 संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. उमेदवारांना 10 प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही 10 उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या ही जागांच्या 10 पट येणे अपेक्षित नाही. हे अगदी बरोबर आहे. मी सुद्धा मागच्या व्हिडिओत टाकलेला आहे. तसे झाल्यास एकूण उमेदवारापैकी एकूण 10% उमेदवार निवडले जातील व 90% उमेदवारांना या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही. पूर्वीच्या भरतीमध्ये देखील अशाच प्रकारची कार्यपद्धती अनुसरली गेलेली आहे. नंतरचा मुद्दा बघा काय म्हणत आहे, म्हणजे इथे त्यांना हे सांगायचं आहे की एकाच 10 प्रमाणात उमेदवार म्हणजे एक जागा गुणिला 10 आणि अशा त्या ठिकाणी जर समजा म्हणजे 4,500-5,000 जागा तर म्हणजे 5,000 गुणिला 50,000 उमेदवार असं जे काही यूट्यूबला सांगितलं गेलेलं होतं ते चुकीचं होतं असं यांना सांगायचं आहे. जसं मागच्या व्हिडिओत मी सांगितलं की प्रमाण कसं बरोबर आहे आणि एकास एक कसं येईल हे सगळं सांगितलं होतं त्यानुसार. बघा एखाद्या उमेदवाराची एकापेक्षा अनेक पदांवर मुलाखतीसह या निवड प्रक्रियेत निवड झाल्यास संबंधित व्यवस्थापनास गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देता येईल. त्यामुळे कोणाचाही अधिकार डावलला जाणार नाही व पदेही रिक्त राहणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट. म्हणजे एखादा उमेदवार आहे त्याची 2-3 ठिकाणी निवड झालेली आहे, पण तो जर एके ठिकाणी जॉईन करत असेल तर तो वेटिंगवरचा उमेदवार त्या ठिकाणी भरला जाईल असं म्हणायचं आहे. बघा आणि सोबत व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या 30 गुणदानाबाबतचे हे आता मुलाखतीला जे 30 गुण आहेत त्याच्याबद्दल बोलल्या जात आहे. व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या 30 गुणदानाबाबतचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP प्रथमच करण्यात आलेले असून त्यातील तरतुदी विचारात घेता भरतीमध्ये एकसूत्रपणा व पारदर्शकता राहून गुणवत्तापूर्ण भरती होईल याची खात्री वाटत असल्याची भावना अनेक अभियोग्यता धारकाकडून तसेच शिक्षक संघटनाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारचं बुलेटिन आपल्यासमोर या ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो बघा आता तुमचं आतापर्यंत झालेल्या कोणत्याही यादीमध्ये जर नाव आलं नसेल तर निराश होऊ नका. कदाचित ही भरती जर इथेच बंद झाली असती, स्टॉप झाली असती किंवा ह्याच्यानंतर समजा TET नसती यावर्षी आणि तुम्ही यशबार होण्याच्या मार्गावर असते किंवा TIT नसती तर नक्कीच आपल्यासाठी आशेचे किरण, आशेचे मार्ग कायमस्वरूपी बंद झाले असते. हे लक्षात घ्या. पण इथे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय काय म्हणत आहे की लक्षात घ्या इथे आपल्यासमोर ऑगस्ट सप्टेंबर लक्षात घ्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्यासमोर TET एक्झाम नियोजित आहे. बघा म्हणजे काय सांगा कोर्ट ऑर्डर दाखवत आहो मी तुम्हाला. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET एक्झाम नियोजित आहे आणि त्याच्यानंतर टेट एक्झाम जी आहे तर ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TIT एक्झाम नियोजित आहे. TIT एक्झाम नोव्हेंबर-डिसेंबर 2024. त्याच्यामुळे अत्यंत निराश आणि काय म्हणून सांगा एकदम टोकाची निराशा बाळगू नका. तुम्ही 99% यश मिळवलेलंच आहे. 1% यश परत पार करण्यासाठी तुम्ही नक्कीच सगळ्या अपडेटवर लक्ष द्या. यादींची आशा करा. जे मार्क मिळाले ते तर तुमचे लॉक झालेले आहे. तुमच्या टेन्शन घेण्यानं, निराशा बाळगण्यानं त्याच्यात काही बदल होणार नाही हे स्वतःला समजून सांगा. आणि जे तुम्ही खोल निराशेच्या गर्तेत गेलेले आहे त्याच्यातून बाहेर या आणि नक्कीच नव्या जोमानं, नव्या दमानं परत अभ्यासाला लागा. लक्षात घ्या विजय तुमचाच आहे. MPSC, IIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता घेत असतो. तुम्ही जर नवे असाल तर त्या बॅचच्या अपडेटसाठी आणि त्याच्यानंतर शिक्षक भरती व स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आणि बऱ्याच एवढ्या अपडेट आपण कंटिन्यू करत असतो, तुम्ही बघत असता. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला काही त्याच्यामध्ये खर्च येत नाही आणि तुम्ही जर एक लाईक केला तर लगेच मी अंबानी होत नाही आणि तुम्ही काही गरीब होणार नाही. म्हणून मोठ्या मनाने लाईक करून टाकायचे व्हिडिओला, हे लक्षात घ्या.
नंतर बघा आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, त्याच्यात सर्व विषय आणि टेस्ट सिरीज फक्त 999 रुपयात तुम्हाला मिळत आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 त्याच्यामध्ये सर्व विषय टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयाला. सरळ सेवा 999, पोलीस भरती 999. तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली त्याच्यासोबत परीक्षा ऑनलाईन असेल ऑनलाईन, ऑफलाईन असेल ऑफलाईन, टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. आपल्या ॲपमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल. मोफत टेस्ट सिरीज मिळेल. मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, व्हिडिओ किती वेळा बघता येईल. गेल्या TET TITमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासच्या माध्यमातून यश मिळवलेलं आहे. TIT 2022मध्ये 1000+ विद्यार्थी आपल्या क्लासचे शिक्षक म्हणून रुजू आहेत. महाराष्ट्रात आपण प्रथम क्रमांकाचं रेकॉर्ड केलेलं आहे. आणि सोबतच त्यांचे व्हिडिओज, त्यांचे अभिप्राय, त्यांचे फोटोज आपण आपल्या यूट्यूब कम्युनिटी व यूट्यूबला व्हिडिओच्या स्वरूपात टाकलेले आहे. तर आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जा, तिथून ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून लगेच बॅच परचेस करा आणि पुढे शिक्षक भरतीमधील शिक्षक या पदाची तुमची जागा निश्चित करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.